नमस्कार. आपल्या वृंदावनी फॅशन कटा या चॅनलवरती आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. इथे बघा आपण छान अशी एक बॅकनेकची डिझाईन मटका गळ्यावरती शिवणार आहोत. तर त्यासाठी ही दाखवल्याप्रमाणे मापे इथे घेतलेले आहेत आपण. तर तुम्हाला जर ही डिझाईन बनवायची असेल, मटका गळ्यावरती परफेक्ट असा आकार द्यायचा असेल आणि सिंपल डिझाईन आहे, कमीत कमी वेळामध्ये छान अशी आपली एक नंबर डिझाईन म्हणजे कोणालाही आवडेल अशी एकदम जास्त ब्रॉड नसणारी ही डिझाईन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. आणि खूप महत्त्वाच्या मी मटका गळा शिवण्यासाठी काही टिप्सही यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मटकाचा आकार देऊन घेतले, पाहू शकता किती परफेक्ट असा आकार आलेला आहे. तर तो कसा द्यायचा ते बघा. वरून 3 इंचावरती आपण गोल आकार देऊन घेतला आहे आणि त्यावर खाली आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊज हा आपला सरळ ठेवलेला आहे. विदाऊट कॅनव्हास पेपर हा गळा आपण इथे लावणार आहोत. विदाऊट कॅनव्हास पेपर गळा व्यवस्थित असा शिवून आपला तयार होणार आहे. तर त्यामुळे वेळसुद्धा अगदीच कमी लागणार आहे. इथे बघा, सरळ बाजूवरती अस्तरची बाजू ठेवून 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप ही पूर्ण गळ्यावरती जसे तसे एकसारखं मार्जिन ठेवून आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. बघा, आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग, त्याच पद्धतीने वन पीस ड्रेस, नऊवारी साड्या असे सर्व काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत आहे. आणि जे नवीन शिकणारे असतील त्यांना तर त्याचा खूपच फायदा होणार आहे, कारण एकदम सोप्या पद्धतीने जे बिगिनर आहेत त्यांना आपण क्लास वगैरे केल्यानंतर शिवायला काही प्रॉब्लेम येतात. तर त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय करायचं, कसं करायचं, हे सर्व काही व्हिडिओ आपण अपलोड करत आहे. तर ते तुमच्या नक्कीच फायद्याचं होईल. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. बघा, अस्तर ब्लाऊज एकमेकांना आपण जॉईन करून घेतलं. एक्स्ट्राचा कपडासुद्धा आपण इथे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाठीचे टक्स इथे द्यायचे आहेत. पाठीचे टक्स आपण बघा मधोमध ब्लाऊज फोल्ड करून घेतला आहे मी आणि 4.5 इंच उंची व अर्धा इंच रुंदी अशा प्रकारे आपण टक्स इथे देऊन घेतलेला आहे. पूर्ण दोन्हीही बाजूला आपल्याला टक्स देऊन घेतलेले आहेत आपण. आता कमरेची जी कमरपट्टी असते ती सुद्धा आपण इथे रेडी करून घेतलेली आहे. ते आपण प्रत्येकच व्हिडिओमध्ये दाखवतो. इथे मी थोडंसं ते स्किप केलेलं आहे. व्हिडिओ मी एकदम छोटासा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सिंपलच गळा आहे, तर कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळावा यासाठी, जास्त वेळ तुमचं जायला नको यासाठी मी असं छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे प्लीज शेवटपर्यंत पहा. इथे बघा काय केलं आहे, कमरेची जी पट्टी असते सॉरी आपल्या बाहीला जी पट्टी येते तर ती या ब्लाऊजसाठी मी थोडीशी शिल्लक करून ठेवली होती, कारण या गळ्याला खाली असं छान असं आपल्याला लुक द्यायचा आहे. त्यामुळे थोडीशी पट्टी, जवळजवळ ही 6 इंचची पट्टी आहे बघा, ती आपण दोन्ही टक्सच्या मधोमध बरोबर ती लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढे बघा जे नॉट वगैरे लावून घ्यायचे आहेत ब्लाऊजला, आणि त्यानंतर आपल्याला जे डिझाईन बनवायची आहे ब्लाऊजसाठी ती बनवायची आहे. कारण जी डिझाईन बनवणार आहोत ते आपण ग्लूचा वापर करून बनवलेले आहे, आपण टिप वगैरे मारलेली नाही त्यावरती. तर इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी लटकन घेतले. लटकनचा कपडा म्हणाल तर तो 3.5 इंच रुंदी व 3.5 इंच लांबी अशा प्रकारे आहे. चौकोन कपडा घेऊन हे खूप सध्या ट्रेंडमध्ये असणारे छान असे लटकन आहेत बघा. तुम्हाला जर बनवायचे असेल तर नक्कीच कमीत कमी वेळामध्ये जे आपण रेग्युलर सिंपल बनवतो तेच तर थोडंसं काहीतरी वेगळं. आणि कस्टमरना तर हे खूपच लटकन आवडलेले आहेत. त्यांना खूप छान असं म्हणजे बघा वेगळं काहीतरी असं वाटलं त्यांना. तर आता अगोदर मी नॉट जोडून घेते आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्यानंतर पुढील जी डिझाईन आहे गळ्यावरती ती आपण इथे बनवून घेणार आहोत. बघा, दोन्हीही नॉट मी चिटकवून घेतलेले जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला बघा जी आता ही लेस आलेली आहे बघा अशी, आता ही पट्टीमध्ये येते, तर ती आपल्याला कट करून घ्यायची असते.
आता ही लेस घेत असताना बघा मी आता 2ची घेतली. जर तुम्हाला 3 लेअरची पाहिजे असेल तर 3 लेअरची सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तर ह्याला हा मी फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे, परमनंट असणारा ग्लू. तर हे बघा या पद्धतीचा. तर हा ग्लू वापरून जर ही डिझाईन केली तर कधीही लेस ही निघणार नाही. तुम्हाला नको असेल तरीसुद्धा निघणार नाही, कारण हा परमनंट आहे. त्यामुळे धुल्यानंतर वगैरे निघण्याचे चान्सेस असतात, तर ते इथे अजिबात नाहीत. तर सगळं तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल, जर परफेक्ट टेलर असाल तुम्ही किंवा नवीन शिकत असाल तरीसुद्धा हा बघा 700 असं B700 ह्या ग्लूवरती नाव असतं. तर तो ग्लू वापरायचा. मी आरीवर्कचे वगैरे ब्लाऊज करते त्यामध्ये ते लागतं, तर त्यासाठी मी तो ग्लू वापरलेला आहे. आणि खाली आपल्याला एक छोटीशी डिझाईन करायची आहे अजून याचीच. बघा ते त्याचेच मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि ते एकमेकांना जोडून असे घ्यायचे आहेत आपल्याला. बघा एकमेकांवरती असे छान असे जोडलेले की तिथे एक ट्रायंगल तयार करतो. तर बघा इथे आपल्याला पूर्ण ब्लाऊजवरती अजून छोटे छोटे ट्रायंगलसुद्धा इथे बनवून घेऊ शकतो. हे मला पूर्ण ब्लाऊजवरती गळ्यावरती बनवून घ्यायचे आहेत, परंतु आता खूपच गडबड आहे, मी नंतर ते करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.